मोहोळ संघाला 2 धावांची पेनल्टी आहे, हे लक्षात असू द्या. ऑलरेडी तुम्ही उशिरा ठिकाणी दाखल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होईल. 2 धावांची पेनल्टी टीम मोहोळ संघाला असेल, हे लक्षात असू द्या. पाच षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या रात्रीपासून या स्पर्धेच्या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. पहिली रात्र आणि आजची दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. मॅचला सुरुवात होईल. 5 षटकांची मॅच. आमचे ऑफिशियल पंच आज तुम्हाला प्रशांत पाटील सर आणि मनोज पवार हे 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करू. 5 षटकांचा हा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतो फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांचं आपण स्वागत करू. अभिषेक पाटील कन्फर्म वाजेगाव यांचं या ठिकाणी सहर्ष मनापूर्वक स्वागत. मॅचला सुरुवात करायची. पंच आयोजकांच्या तशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. फलंदाजांना विनंती आहे, जी आतमध्ये आपल्या खेळाडू कक्षाच्या समोर जी लाईन या ठिकाणी आखण्यात आलेली आहे तिला तुम्ही लगेचच क्रॉस करायचं आहे. फलंदाज जाताना जर थांबला आउट झाल्यानंतर तर मात्र तरी सुद्धा तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे, हे लक्षात असू द्या. त्याच रिदम मध्ये तुम्हाला नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी तयार ठेवायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतो आदरणीय विजयजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांच्या ठिकाणी आगमन होते. स्वागत आहे. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळत असताना मॅचला होते सुरुवात. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतात आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली तर जयेश पाटील स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला सूर्या मस्कर. काउंटडाऊन चालू करायचे. पंच आम्हाला ही सूचना करतात. मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होतं आदरणीय विजयजी पाटील साहेब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत आदरणीय सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांच्या ठिकाणी आगमन होतं. ताईंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या रजनीमध्ये. आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. 8:41 ला पहिला चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये टाकण्यात आलाय. पंच देखील या ठिकाणी या सूचनेचं पालन करतात. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. क्षेत्ररक्षक बेगाने दूरवरून येतात तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. बॅटिंग करत असताना मोहोळ संघ आपण पाहतोय आज कदाचित डे फॉर्मॅट मध्ये देखील एक स्पर्धा कव्हर करून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. परंतु ऑलरेडी आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं उशिरा दाखल झाल्या कारणाने त्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत आणि या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज या ठिकाणी वापरायचे आहेत. 5 षटक 5 नवीन गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. अगदी आपण पाहतो चकमा देणारी गोलंदाजी पाहायला मिळतीये. चेंडू पडल्यानंतर नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक प्रसन्न पाटीलच्या खांद्यावरती आहे. चांगली गोलंदाजी आहे. काव्य 11 धुंद्रे संघ आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन्डेटरी पाबपेच हे पहिले षटक आहे.
पुनश्च एकदा लाईन चांगले पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, अगदी मेरिट नुसार षटक हाताळलं जात आहे. क्रीडांगणाचा आपण जर विचार केला तर अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे. भव्य दिव्य ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धा एका सीझन मध्ये या क्रीडानगरीमध्ये होत असतात आणि अगदी आपण पाहिलं तर हे अभिमानाचं क्रीडांगण तुम्हाला तोंडरेकरांचा पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट आहे. यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडस बाहेर जरूर आला. पंचही दर्शवतात लाईन चेक केली जाते आणि अंपायर सिग्नल एस, इट इज अ बाय बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. चेंडू डॉट येत असताना आता मात्र अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या रूपाने आली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल. एस, इट इज OUTLBW च्या स्वरूपात पहिला धक्का टीम मोह संघाला. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता अर्जित केली आहे ती गोलंदाज प्रसन्न पाटीलने. काय गोलंदाजी आहे, अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहता. परी 11 या नावाने सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भरपूर चर्चेचा विषय होता. या स्पर्धेचा साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ टोंडरेगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आदरणीय मच्छिंद्र देवीदास पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य फॉर्च्यून इव्हेंट्स आणि अत्यंत सुंदर हे क्लायमेट या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पहिला धक्का लागत असताना टीम मोह संघाला. गोलंदाज सोच्या यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो तोपर्यंत डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ तुम्हाला अवघ्या 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आउटफील्ड मधून इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल. ही अत्यंत महत्वाची सूचना. 5 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. हे चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये या अगोदर आपण पाहिलं तर उमरोली संघाने अत्यंत या दरम्यान आदरणीय भिवंडीचे शामशेठ भुईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि आदरणीय कबीरजी भुईर साहेब यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतो या तोंडरे नगरीमध्ये. सर्वांचा हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. दादांना विनंती आपण या आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. गोलंदाज सज्ज होतात. समोरच्या कडून षटक आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. परी 11 साई स्पोर्ट्स साई चषक 2024 या स्पर्धेमध्ये ऑनसाइडला आपण पाहतोय मिड विकेटला बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे या डावातील पहिला चौकार बासवन सूर्या मस्करच्या बॅटमधून चौकार. चार धावा इथे येतात आणि या 4 धावेने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 7 या अंकावरती आहेत. अभिषेक पाटील आमच्या समावेश जॉईंट आहेत. कदाचित आपण पाहिलं तर सामन्याचं या स्पर्धेचा थोडस रिथम या ठिकाणी तुटलं गेलं जेणेकरून स्पर्धा उशिरा चालू झाली. त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर एका संघाने थोडस उशिरा हलगर्जीपणा केला आणि त्याच निमित्ताने त्या संघाला 2 धावाने दंडित करण्यात आले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ ला फटका होता अलॉंग द कार्पेट. तिथे मिळते एक सिंगल धाव. सिंगल डबलने सातत्याने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मोह संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. गोलंदाज अमर पाटील ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. लॉंग ऑनला टिपली जाईल. कदाचित आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं की जेल टिपली जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला आणि तिथे बाल बचावले गेले सुखरूपरित्या. फलंदाज आपण पाहतोय रोहित
पाटील रोहित पाटे यांना आपण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता कबाच्या दिशेने. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या जोरावरती आपण पाहतो संघ हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे सरकतोय. मोहोळ संघाचा विचार केला तर स्लो बस स्टडी हे समीकरण आता 5 षटकांमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पिटूचे षटक आहे. या षटकामध्ये देखील धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. ऑन साइडला वॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर आहे आणि यावेळेस बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं. थँक्यू. रोहित पाटीलच्या बाट मधून आलेला हा षटकार होता दर्जेदार. लगेचच आपण चेंडू सुपूर्द करा. अगदी आपण पाहिलं तर MIDC परिसरातील हे क्रीडांगण आहे. आम्ही डे फॉर्मॅट मध्ये देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो परंतु आता या सीझन मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करण्यात आलंय. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये अत्यंत सुंदर बॅटिंग ते करतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा येत नव्हत्या. धावांसाठी अक्षरशः संघर्ष केला परंतु आता या षटकामध्ये धावांसाठी अक्षरशः झगडतोय तो मोहोळ संघ. म्हटलं जाताना आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच अनुषंगाने प्रयत्न करत असताना टीम मोहोळ संघाला आपण पाहतो. एक चौकार एक षटकार गोलंदाज अमर पाटीलच्या विरोधात जरूर आलेला पाहायला मिळालाय. धावा संख्या धाव फलकावरती आता या 6 ने पुढे सरकते. एकंदरीत 16 धावा 16 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच बामल्ली वर्सेस तुम्हाला नावडे पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे गिरकी लगावले. चेंडू पाठचा व्यवस्थित संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहिलं तर एक धाव इथे मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या धावा फलकावरती 17 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि प्रथम खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मोहोळ संघ पोहोचलाय 1 बाद 17 वरती. या ठिकाणी संपन्न झालेले लक्षात असू द्या. 4 षटकांसाठी तुम्हाला वेळोवेळी आम्ही या ठिकाणी सूचना देऊ कारण तुम्हाला केवळ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत. अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू आउटफील्ड मधून आतमध्ये घ्यावा लागेल इनफिल्ड मध्ये. हे लक्षात असू द्या. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 1 बाद 17 वरती पोहोचलाय तो मोहोळ संघ. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर उमरोली संघ 70 पेक्षा जास्त धावा त्या संघाने बनवल्या. 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. ते जगदंब वाकळ संघासमोर तो संघ त्या ठिकाणी परास्त झाला. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 3 राईट आर्म राऊंड विकेटने ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो आजच्या रजनीमधील. बॉल सीमा पार. धावा मिळतील 60. ठोकलाय बिगिट षटकार. हे बघतय जमाना होतय दिवाना आज शिकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज. थँक्यू. सार्थक पाटीलच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. स्वागत केलंय. आयबा सेल साठी देखील पारितोषिके प्रेक्षकांना आकर्षक टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आदरणीय विजयजी पाटील साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. प्रेक्षकांनी जर झेल टिपला असेल आयबा असेल तर त्याने त्वरित लगेच आमच्याकडे यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं. आकर्षक टी शर्ट असेल आदरणीय विजयदादा पाटील यांच्या वतीनं. गोलंदाज सार्थक तयार. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. एस इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मिळते अतिरिक्त दाब आणि अतिरिक्त दाबेने संघाची धावा संख्या 24 वरती पोहोचली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल आता मोहोळ संघाची.
सुरुवात पहिल्या षटकामध्ये अडखळत केली, परंतु त्यानंतर आता धावांचा प्रचंड ओघ या क्रीडानगरीमध्ये वाढतोय. यावेळेस फुलर लेनचा बॉल अत्यंत सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, भीमर बॉल या ठिकाणी पंच दर्शवतात आणि आता 1+1 या मिळतील एकंदरीत 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. फ्रीच्या या 2 धावा मोहन संघाला मिळत असताना मध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकत असताना अद्यापपर्यंत एकंदरीत 3 षटकार त्याच्या पाठमधून आपण पाहिलेत. या इनिंग मध्ये आणखीन एक बिग हिट केला जाईल. वाईड लॉंग ऑनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज होते मिड विकेटच्या दिशेने. बॉल चालला सीमा पार, प्रयत्न भरपूर चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर जणू का हाताला चटका लागून बॉल सीमा पार. षटकार थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर ऑन साइडला जे तार आहेत, अगदी आपण पाहिलं तर जे पोल आहेत लाईटचे, जर त्या तारेला चेंडू अडला तर जो काही डिसिजन असेल तो देण्यात येईल. कदाचित तारेला लागून जरी झेल टिपण्यात आला ना तिथे फलंदाज बाद असेल, हे लक्षात असू द्या. अत्यंत महत्वाची सूचना. काही नियमावली. 43 धावा फलकावती आहेत. पंच आमच्याकडे वळतात. पुनश्च एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग करण्यात आलाय. एक स्टायलिश पंच आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आमचे विशू कोळी सर यांना तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाडण्याच्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये विशू कोळी सर देखील होते. ऑन साइडला खेळायचा होता फटका, परंतु इथे मिस्टामिक स्ट्रोक. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. लीडिंग एज पाठीमागे त्यांच्या टिपला जाईल झेल. आणखीन एक धक्का लागत असताना 1 more विकेट डाऊन. मोहन संघाला लागणारा हा मोठा झटका. फलंदाज रोहित पाठे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजा ठिकाणी झाल्या बाद धावा संख्या धाव फलकावधी 44. एका बाजूला काव्य 11 धुंद्रे संघाला तुम्ही पाहतायत. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सार्थक पाटील वरती आक्रमण झालं आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 8:58 होतात. पहिला चेंडू आपण पाहिला तर 8:41 पहिला चेंडू क्रीडानगरीमध्ये टाकण्यात आला खेळपट्टीवरती. त्यानंतर आपण पाहिलं तर आता 58 होत आहेत 8 वाजून. लक्षात असू द्या, अत्यंत महत्त्वाची सूचना. तुम्हाला अवघ्या 3 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट करायचे आहे.
षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालंय. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. समोरच्या एंड कडून गोलंदाज सज्ज होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिलन शिनारे यांना तुम्ही पाहत आहेत. चौथ्या षटकामध्ये पंचांकडून गाड घेत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज. एका बाजूला आपण पाहिलं तर सूर्या मस्कर आणि त्याच्या साथीनं अन्वेष पाटील. नवीन आलेला खेळाडू इन ॲट नंबर 4 ला ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय मागे चालला एस्टनच्या. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी सज्ज. शॉर्ट थर्ड मॅनला बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे आला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. अत्यंत सुंदर क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळेल. धावा इथे वाचवायचे आहेत. खेळाचं पहिलं सत्र म्हटलं तर अगदी कोणत्या प्रकारे इथे दबाव नाहीये, कोणत्याच प्रकारचा प्रेशर पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग करणाऱ्या संघावरती मोहो संघ आपण पाहतोय ज्याने टॉस जिंकून एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. ऑन साइडला फुल टॉसला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतात डाऊन द बॉल. टिपली जाईल सेल. फलंदाज होईल फेल. आणखीन एक धक्का लागत असताना थँक्यू. चला फलंदाज लगेच बाद झाल्यानंतर आपण मागे जायचंय, कारण कोणत्याही फलंदाजाने आतमध्ये थांबायचं नाहीये, जेणेकरून तुम्हाला क्रॉसिंग होईपर्यंत हे लक्षात असू द्या, अन्यथा 2 धाबांची पेनल्टी आहे. पंच आम्हाला सूचना करतील तिथे आम्ही तुम्हाला दंडित करू. स्पीडअप करा, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. फलंदाजांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. फलंदाज झाला बाद. छेल बादच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. बहुत संघाला लागणारा तो तिसरा धक्का होता. अन्वेष पाटील बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतात मिथुन पाटील. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 4 मध्ये समोरच्या एंडकडून आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ड्राईव्ह करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात येईल. तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. एक चांगलं कॉन्टास्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. गोलंदाज वर्सेस फलंदाज. अत्यंत सुंदर गोलंदाजी होते. चौथ्या षटकामध्ये मिलन शिनारेला तुम्ही पाहतायत. बॉलिंग ट्रॅकवरती धावा रोखण्यासाठी या गोलंदाजाचा वापर करण्यात आला. यावेळेस तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला. ओव्हर द वेस्ट साठी पाहिलं जाईल. तिसरे पंच आमच्या समावेश जॉईंट आहेत आज. प्रशांत पाटील सर असतील, मनोज पवार यांना तुम्ही पाहणार आहात, विशू कुळी सर असतील आणि एम्पायर सिग्नल एस इट इज नो बॉल. फ्रीडचा बॉल त्याच्यावरती उचलला. फायदा संधी होती आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय फलंदाज सूर्या मस्करच्या बॅटमधून बॉल सीमा पार. थँक्यू. अगदी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जरी फलंदाज बाद झाला तरी कोणत्या प्रकारचा दबाव तो बहुत संघाच्या फलंदाजांमध्ये पाहायला मिळत नाहीये. म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे जर प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर मात्र यशालाही पर्याय नसतो. 2 धावांची ऑलरेडी पेनल्टी त्या संघाला लागलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नटराज स्टाईलने मागचा पाय वाकवला होता. जरूर अगदी ऑनसाईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अष्टरक्षक चेंडूला गादर करत असताना तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही आहे. सूर्या मस्करला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जो सलामी मिळालेला खेळाडू आहे अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर सूर्या मस्करचा विचार केला तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत आणि एकंदरीत 18 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. चांगले बॅटिंग आहे, चांगलं कॉन्ट्रिब्युशन. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. कबा पॉइंटला आपण पाहतो डीपमध्ये चेंडू चालला. क्षेत्ररक्षक सज्ज झालेत. त्या ठिकाणी थोडेसे फंबल होते, परंतु
एकच धाव या ठिकाणी मिळेल. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहत आहात. अत्यंत सुंदर स्पर्धा या विभागामध्ये. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. कदाचित 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी काव्य 11 धुंद्रे संघाने खर्च केलाय. आउटफील्ड मधून एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ऑफिशियल पंचांना देखील ही सूचना आहे. आणि अगदी आपण पाहतोय परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरेगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. साई चषक 2024 हे तुम्ही शानदार पर्व पाहतायत. आजच्या या रजनीमध्ये चालू असलेली लढत उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. एका बाजूला काव्य 11 धुंद्रे संघ ॲज अ फिल्डिंग म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी सज्ज आहे ती मोहो टीम. का बॅटिंग करते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धावा संख्या धावफलकावरती 52 धावा. धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक किशोर शिनारेला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतात. उंचपुरा गोलंदाज. आखूड टप्प्याचा बॉल त्याला दिशा दिली आहे, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे झेल ड्रॉप. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. नजर भरपूर होती परंतु अगदी चेंडू हातातून निसटला. झेल ड्रॉप होतो. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण हे सातत्याने म्हणत असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये या चुका तुम्हाला महागात पडू शकतील. एक धाव अत्यंत महत्वाची आहे. त्या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, परंतु इथे आलेली सिंगल धाव धावा संख्येमध्ये भर पडत असताना 53 वरती. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला आपण पाहतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होत नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर एका टप्पा आकार चेंडूला अडवण्यात आला लॉंगॉनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सातत्याने एकेरी धाबेला प्राधान्य या क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हटलं जातं ना, ज्या पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल डबल असते आणि त्याच पद्धतीने सिंगल डबलला महत्त्व दिलं जात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील फटका आपण पाहतो फर्स्ट डेला पाहायला मिळाला. कदाचित व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. सिंगलला प्राधान्य देतात. पॉईंटला आपण पहिला चेंडू घरंगळत निघाला, तोपर्यंत एकच धाव मिळते आहे. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकामध्ये एक अत्यंत चांगला डिसिजन आयोजकांच्या वतीने घेण्यात आलाय की 5 नौके गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला वापरायचे. एखाद्या संघाला त्याचा बेनिफिट जरूर मिळू शकतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षक सज्ज. मिड विकेटला टिपली जाईल आणखीन एक झेल. विशू कोळी सर आम्हाला सांगतायत फलंदाज बाद. चे पाकर आपल्याला पाहायला मिळतील ते आमचे नसीब भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे या आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या दरम्यान आमचे ऑफिशियल रायगडचे आणखीन एक दर्जेदार स्कोरर आदरणीय कांचनदादा पालकर आणि उपसरपंच केवाळे यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. पण श्री गणेश महोत्संघाचे पाकर नशीब भोईर साहेबांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. चला विनंती राहील की जास्त वेळ तुम्ही घेतात. टीम धुंद्रे या संघाला विनंती आहे. ऑलरेडी तुम्हाला एक खेळाडू तुम्ही आतमध्ये घेतलेला आहे हे लक्षात असू द्या. या पॅनल्टीच्या स्वरूपात तुम्ही जास्त वेळ खर्च करतायत. ड्राईव्ह करत असताना बी शेपमध्ये हा फटका आपण पाहतो. पुन्हा एकदा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिथे चूक झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर थोडंसं फंबल क्रिकेट लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. दुसरी धाव तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना फलंदाज होईल बाद. परतावा लागेल आणि आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी मित 11 श्री गणेश मोह संघाला लागणारा आणखीन एक धक्का. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादा थँक्यू. चला जास्त वेळ क्रॉसिंग आपण चेक करणार आहोत. पंचामल्ला
या सूचना करतात रनआउटसाठी. आता तुम्हाला स्क्रीनवरती हे दृश्य पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लिअरिटी मी अगोदरच का म्हटलं, कारण तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी हे डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल ॲक्शन रिप्लेमध्ये. नेक्स्ट मॅच मुकुंद 11 बांबल्ली संघाचे कॅप्टन आणि जयहनुमान नावडे संघाचे कॅप्टन. आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. शेवटच्या अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने अत्यंत सुंदर गोलंदाजी होती आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 5वं देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि पहिल्या डावाचा खेळ अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मोहोळ संघ जाऊन पोहोचला आहे. तो 57 वरती 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. येणाऱ्या 5 षटकांमध्ये काव्य 11 धुंद्रे संघासमोर विजयजी धर्मेकर व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने काव्य 11 धुंद्रे संघाचे पाकर्स आमचे विजयजी धर्मेकर यांचा संघ तुम्ही पाहतायत. 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 72 धावांचं लक्ष होतं. या मॅचमध्ये त्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर या डावामध्ये 57 धावा पाहायला मिळाल्या. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे ती धुंद्रे संघाच्या गोलंदाजांनी, परंतु 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. या मॅचमध्ये टीम काव्य 11 धुंद्रे संघाला. नेक्स्ट मॅच बांबल्ली मुकुंद 11 संघाचे कॅप्टन आणि जयहनुमान नावडे संघाचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. 2 धावा पेनल्टीच्या स्वरूपात आपण ॲड करणार आहोत त्या धुंद्रे संघाच्या खात्यामध्ये. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला ही माहिती पोहोचवतात. आमचे साथी समालोचक राजेंद्र दादा भगत यांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया तिथे नेक्स्ट मॅचचा टॉस. आई गावदेवी मुकुंद 11 बामल्ली टॉस आपण करणार आहोत. नुकतं ज्यांच्या आमच्या मंचावरती आगमन झालंय याच विभागातील भाग्य विधाते नगरसेविका आदरणीय उज्ज्वलाताई पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण टॉस करू आणि तिथे जोडले जातील आमचे भगत सर. हॅलो, थँक्यू सर. या रजनीमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना बामार्डी विपक्ष नावडे या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. एका प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्या पनवेल नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील आणि त्यांचे यजमान एक युवा नेतृत्व, राजकीय क्षेत्रामध्ये एक उत्तुंग नाव ज्या व्यक्तिमत्वाचा आपण आदराने घेतोय ते सन्माननीय विजय पाटील साहेब. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना बामार्डी आणि नावडे या 2 संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. खऱ्या अर्थानं एका प्रभागाचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आजच्या महिला या सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य असतात त्यामधले एक नाव म्हणजे सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील मॅडम यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेक होतोय. नाणेफेकीचा कॉल बामार्डी संघ जिंकतोय. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? समोर नावडीसारखा एक मातबगार संघ आहे, या संघाला आपण कितपत रोखण्याचा प्रयत्न आपला असेल? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजन म्हटलं तर या तोंडरे गावामध्ये मच्छिंद्र दादा पाटील हे नाव रायगडमध्ये खूप मोठं आहे. या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजनाबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, एकदम छान आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. बामार्डी संघाचा संगणक नावडे संघ आहे, नाणेफेक हरलाय. आपल्या वाट्याला फलंदाजी आली, काय प्लॅनिंग असेल? कितपत धावा आपण काढाल? प्लॅनिंग तर काही नाही आहे, पण चांगले धावा प्रयत्न करून काढायचे. या मोसमामध्ये आपला संघ किती इन्फॉर्म आहे? प्रॅक्टिस तर तेवढी नाही आहे, पण चांगली बॅटिंग होत आहे, तर चांगल्या धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच 70 प्लस करू. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे, काल पण बघायला आलो मॅच, चांगलं वाटतं. ओके, हे होते नावडे संघाचे संगणक. दोन्ही संघांना आपण समालोचक कक्षाकडे देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया आमच्या बदलापूर विभागातील एक नामवंत समालोचक धुळे सरांकडे. धन्यवाद भगत सर. पुनश्च एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती सलामीची जोडी उतरली आहे. स्ट्राईक एंडला किशोर शिनारे आणि त्याच्या साथीनं प्रसन्न पाटील. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोहित पाटील.
जो अष्टपैलू खेळाडू आहे. 58 धावांचं लक्ष म्हटलं तर 11.60 प्रति षटकामागे तुम्हाला ही आस्किंग रन रेट मैदानामध्ये ठेवावी लागेल. आजच्या रजनीमधील दुसरी लढत तुम्ही पाहताय. सर्व प्रेक्षकांचा हार्दिक मनपूर्वक स्वागत करू आणि जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी बॉल चाललाय सीमा पार. बॉलवरती लिहिलं असेल सी यू लेटर. पुन्हा भेटू. षटकार. क्रिकेटचा रंगलाई थरार. ओम साई एंटरप्राइजेस Thank सिमेंट you. सप्लायर्स प्रोप्रायटर देविदास शेठ हनुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. कौतुक तुमचा देखील व्हायला हरकत नाहीये. गोलंदाज रोहित पाटेच्या विरोधात ओर द विकेटने फटका चांगला पाहायला मिळाला होता या अगोदर. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना थोडंसं बदलाव चेंजेस करण्यात आला. जणू काही सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि अडचणीत टाकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक इनला फलंदाज किशोरला तुम्ही पाहताय. सुरुवात अत्यंत चांगली केली आहे. 58 धावांचं टार्गेट असताना म्हटलं जाताना ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास रचतात आणि शहाणे हुशार लोक तो इतिहास वाचत असतात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतात. रोहित पाटे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू त्याच टप्प्यावरती आहे. अगदी किशोर शिनारेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. रोहित पाटेच्या विरोधात काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. रोहित पाटे अत्यंत सुंदर षटक हाताळत असताना 2 चेंडूंचा जर विचार केला तर सलग डॉट आलेत. स्पॉटकडे पाहत राहिलेत किशोर शिनारे. फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः त्यांना डॉमिनेट केलं जात आहे. यावेळेस फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड. दांडी उडवली आहे. अष्ट उद्ध्वस्त करत असताना पहिला धक्का लागेल. बिग विकेट बिग लॉस. टीम काव्य 11 धुंद्रे टीमला लागणारा पहिला धक्का. फलंदाज बाद. हे बघतय होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. दर्जेदार आयोजनच आपण पाहतो. या ठिकाणी सर्व श्रेय आमचे ग्रामस्थ मंडळ तोंडरे गाव आणि आदरणीय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मुख्य प्रणेते मच्छिंद्रदादा देवीदास पाटील या व्यक्तिमत्वाला जात आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. षटकाराला आणि त्यानंतर काय कमबॅक आहे. यापेक्षा चांगलं कमबॅक अभिषेक गोलंदाजाकडे काय असू शकतं. चेंडू 2 डॉट आले. त्यानंतर विकेट प्रस्थापित केली आहे. महत्वाचा फलंदाज त्याने बाद केलाय. राईट अमोर द विकेट. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव तिथे मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करत असताना अगदी आपण पाहिलं तर द्वितीय सत्रामध्ये टीम धुंद्रेला आपण पाहतोय. 58 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला खेळाडू महेश शेलार ज्याने मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन जो नॉन स्ट्राईक एंडला होता तो आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. फलंदाज प्रसन्न पाटील सलामीवीर खेळाडू आहे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. 5 षटकांसाठी केवळ तुमच्याकडे 25 मिनिटं शिल्लक असतील आणि केवळ 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटं फेकायचे आहेत. हे लक्षात असू द्या. राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅपमधून बॉल चाललाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चालला अलॉंग द कार्पेट. जणू काय गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. धावा इथे मिळतील. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये काव्य 11 धुंद्रे टीमला 4-4-4. छावा मिळाल्या 4 धावा. ओम साई एंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन तोंडरे प्रोप्रायटर मच्छिंद्र शेठ देविदास पाटील साई चषक यांच्या वतीने चौकार. प्रसन्न पाटीलला आपण पाहतोय. एक चांगलं कॉन्टास्ट तुम्हाला पाहायला मिळालं. की मोठा खेळाडू रायगड 11 या संघासाठी सातत्याने ॲज अ गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका अत्यंत फार महत्त्वाची असते. तो प्रसन्न पाटील मैदानाच्या आतमध्ये आता खेळतोय. टीम धुंद्रे आपल्या गावाच्या नावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी. षटक क्रमांक आपण पाहिलं. पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या.
त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार देखील शेवटच्या अंतिम बॉलवरती आला, म्हणजे एकंदरीत एक सिंगल धाव देखील पाहिली आहे. 11 धावा या धावा फलकावरती आहेत. सर्व काही गोष्टी अभिषेक पाटील 13 धावा 2 पेनल्टीच्या ॲड आहेत, हे लक्षात असू द्या. हे इक्वेशन आम्ही तुम्हाला जरूर सांगू. विकेट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज टॉप एज कॉट हँड बोल्ड करण्याची संधी आहे गोलंदाजाकडे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. परतावा लागेल महेश शेलारला शून्याचा चष्मा घालून. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा काव्य 11 धुंद्रे टीमला. फलंदाज बाद. चित्र पाटील दादा यो आपला सन्मान करतोय पाहुण्यांचा. सन्मान करतोय पाहुण्यांचा. सन्मान करतोय पाहुण्यांचा. महेश पाटीलचा ओम साई डीजे वाजतय साई चषकाला. वाजतय भारी स्पर्धेला. वाजतय भारी स्पर्धेला. षटक क्रमांक 2 मध्ये जयेश पाटीलला पाचारण करण्यात आलं. त्याच्या पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली. महेश शेलारची कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळेल. सेल्फ कॉन्फिडन्स गोलंदाजाचा उंचावला ना का तिथून मात्र एक लयबद्ध गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतो हा देखील चेंडू अत्यंत सुंदर होता, परंतु दिशा पाहिली आहे पंचांनी आमच्याकडे वळतात. यासाठी वाईड बॉल. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 2 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेटने लाईन चांगली पाहायला मिळते. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला ना तर दिशेपासून थोडंसं दूर राहिलेत. अगदी आपण पाहतो दिशाहीन गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज जेव्हा दिशा बदलतो ना तेव्हा दशा व्हायला वेळ लागत नाही, परंतु आता नियंत्रित करत असताना गोलंदाज जयेश पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चांगला अत्यंत सुंदर आहे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावत संख्या ही धाव फलकावरती आहे 14 धावा. गोलंदाज सज्ज जयेश. यावेळेस या दरम्यान हा देखील चेंडू आलाय डॉट. अत्यंत सुंदर गोलंदाजी होती. प्रत्येक फलंदाजाला मात्र इथे चकमा देण्याचं काम गोलंदाज देखील करतात. सुंदर गोलंदाजी. अत्यंत मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम मोह संघाची. 57 धावा त्यांच्याकडे, परंतु 58 धावांचं लक्ष असताना फलंदाज होईल बाद. इथे धक्का क्रमांक 3 लागेल. षटकार जरी असेल परंतु प्लेड ऑन. इथे फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज इथून मात्र माघारी परतेल. एस इट इज OUT. बर्थडे बॉय तो लाडका साई. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. हे साई चषकचं आयोजन भारी. गाजतय पाटील मैदानावरी. गाजतय पाटील मैदानावरी. गाजतय पाटील मैदानावरी. षटकाराला परंतु स्वतःचा तोल त्याला सावरता आला नाही. फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत फलंदाज तिसरा धक्का लागलाय तो धुंद्रे टीमला. नेक्स्ट मॅच आई गावदेवी मुकुंद 11 बांबल्ली त्यांच्या अगेन्स्ट जन्मान नावडे. या 2 टीममध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. एक कडवी झुंज. चेंडू नवीन देण्यात येईल हे लक्षात असू द्या, कारण चेंडू जेव्हा कंपनीच्या आतमध्ये जातो कंपाऊंडच्या आतमध्ये तेव्हा तुम्हाला लगेच तात्काळ त्या ठिकाणी नवीन चेंडू देण्यात येईल हे लक्षात असू द्या. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेटने कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला डीप मध्ये. व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईलने परमनंट क्लास पाहायला मिळते. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. साहिल ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर रोहिदास शेठ हनुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने शानदार चौकार. प्रवीण शिनारेच्या बॅटमधून चौकाराला आल्या आपण पाहिलं तर त्यांनी देखील चौकाराने सुरुवात केली. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 धावा धाव फलकावरती 58ची गरज असताना येणारे आता विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. 18 बॉल शिल्लक आहेत. सामना लगेचच स्पीडअप करा विनंती राहील टीम मोह संघाला. ऑलरेडी तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देखील आहे हे लक्षात असू द्या.
जास्त वेळ तुम्ही घेत आहात. ऑलरेडी हा असा एक सामना उशिरा आपण या ठिकाणी खेळवतोय. कदाचित काल आपण यापेक्षा अगोदर या मॅचमध्ये होतो या स्पर्धेमध्ये. आज थोडासा उशिरा होईल कारण जेणेकरून प्रत्येक संघाला दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच मुकुंद 11 बांबल्ली हा संघ दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित आहे. जयहनुमान नावडे संघाचं कौतुक करू आणि त्यानंतरची शेवटची लढत जो भिवंडी परिसरातून एक संघ दाखल झाला त्या संघाचं देखील आम्ही कौतुक करू. वर्ल्ड संघ गोलंदाज सज्ज हर्षल पाटील. 18 बॉल 40 ची गरज. पहिलाच बॉल हर्षद पाटीलचा. पंच आमच्याकडे वळतात. बिशू कुळी सर आम्हाला सांगत असताना इज वाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन संघ जीवाच्या आकांताने लढत आहेत. दोन्ही संघांची स्वप्न फार मोठी आहेत या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये साई चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. खोलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अत्यंत सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू वाईड आला परंतु त्यानंतर नियंत्रण केलं आणि आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षद पाटीलने केलाय आणि हा चेंडू डॉट आला. या प्रश्नाचं उत्तर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रसन्न पाटील कडे नव्हतं आणि अगदी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू टाकण्यात आलाय. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करत असताना झेल ड्रॉप होतीये. कदाचित ही चूक होती की घोडचूक हे तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. षटक क्रमांक 3 चालू आहे. 18 बॉल 40 ची गरज असताना पहिला चेंडू स्वेर आला. त्यानंतर मिळालेलं जीवनदान कितपत फायदा उचलेल टीम धुंद्रे हे देखील पाहणं गरजेचं आहे. म्हटलं जाताना मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघाची स्वप्न फार मोठी आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आम्हाला जरूर आठवतंय. स्वप्न ती असतात जी तुम्हाला मात्र झोपू देत नाहीत आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच उठायचंय आणि संघर्ष करायचंय. दमायचं नाही, थकायचं नाही. आता फक्त आणि फक्त लढायचंय कारण 18 बॉलमध्ये बनवायचे 40. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू मात्र थोडासा बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे दर्शवत आहेत ॲज इट इज वाईड बॉल. पंचांनी दंडित केलाय. अंपायर सिग्नल ॲज इट इज वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अगदी आपण पाहिलं तर विशू कुळी सर त्यांच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये पंच ऑफिशियल आपण पाहतोय. स्क्वेलिकचे पंच आमचे भरत पवार सर, मनोज पवार सर यांना तुम्ही पाहता. उत्तर शिवच्यात अत्यंत सुंदर ऑफिशियल पंच. नो कॉन्ट्रोवर्सी. भरपूर पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. इथे मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटला पुढे सरकतात. टिपली जाईल आणखीन एक. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. काव्य 11 धुंद्रे टीमला लागणारा आणखीन एक मोठा धक्का. फलंदाज बाद. शेठ पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. तिसरं षटक चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अत्यंत सुंदर गोलंदाजी ती करतायत. हर्षल पाटील आपण पाहतो. पहिला चेंडू त्याचा वाईड आला. त्यानंतर डॉट. त्यानंतर सिंगल आणि पुढे एकदा पंचांनी दंडित केलं आणि आता मिळाले त्याला विकेट. सफलता मिळते. चांगली गोलंदाजी. कमबॅक करणार आहे. निर्णायक षटक म्हटलं जाईल. 18 बॉल 40 ची गरज आहे. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या आता इक्वेशन या मॅचचा आपण पाहतो 15 बॉल शिल्लक आहेत आणि 37 ची गरज. ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काय आपण जर पाहिलं तर इथे फलंदाज आपण पाहतो होईल बाद. परतावा लागेल. डगआउट मधून आपण पाहतोय इथे स्वतः धुंद्रे संघाचे खेळाडू देखील सांगतात की फलंदाज बाद आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. 11 आयोजन करतंय क्रिकेट स्पर्धेचा. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. अन्वेष पाटीलने तो टिपलेला झेल फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अगदी खेळाडू कक्षाच्या समोर जणू का असं वाटत होतं प्रेक्षकांना की खेळाडू कक्षाला मानवंदना देईल. परंतु काय कॅच. आफट 100% कमिटमेंट. जबरदस्त. गुड वर्क फ्रॉम फॉर्च्यून इव्हेंट. धावसंख्या फलकावती अद्यापपर्यंत आपण पाहिले तर
21 वरती स्थिरावली आहे. 14 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू कमी होईल. 15 चेंडू 37ची गरज असताना फलंदाज झाला बाद. 14 बॉल 37 धावा. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील भरपूर निर्णायक असतील. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. शतश बेगाने येतात. चेंडूला उचलतील फेकतील या दरम्यान सिंगल धाव. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे सरकती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग करते काव्य धुंद्री टीम 22 वरती पोहोचलाय. जणू का 58 धावांचं लक्ष असताना या मॅच मध्ये एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये खांब गाळावा लागतोय. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन संघ भरपूर चांगले प्रयत्न करतात. मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना राऊंड विकेट. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न एक वेगळ्या स्टाईलने, परंतु इथे आपण पाहतो हा फटका अंगलटाला पाठीमागे चाललाय. अलॉंग द कार्पेट शॉट फाईन निघला. चेंडू अडवण्यात आला तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. हा निर्धाव चेंडू आलाय. शेवट देखील गोड केलाय गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहिलं तर हर्षद पाटील काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जर हे षटक आवडलं असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. कारण या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केले. अक्षरशः कंबर कसली आहे ती मोहोळ संघाचे गोलंदाज हर्षद पाटीलने. 18 बॉल 40ची गरज होती. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 18.00च्या सरासरीने जावं लागेल. या मॅचमध्ये सामना थोडंसं जड झालाय तो धुंद्रे संघाच्या बाजूनं. 12 बॉल 36ची गरज. 12 चेंडू 36 धावसंख्येची गरज. गोलंदाज की फलंदाज हे आपल्याला पाहायचं. एका बाजूला मोहोळ टीम तर दुसऱ्या बाजूला धुंद्रे संघ. अत्यंत सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चित्तथरारक सामना. 12 बॉल 36ची गरज. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल आता धुंद्रे टीमच्या या फलंदाजांना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिलन शिनारे. पहिलाच बॉल मिलन शिनारे साठी आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतात. पहिल्याच बॉलला जाऊ दिलं. अतिरिक्त धाव इथे मिळते. एखादा चमत्कार या मैदानाच्या आतमध्ये वाचवेल टीम धुंद्रे संघाला. मोठे फटक्यांपासून इथून मात्र वंचित ठेवलं जाते, परंतु इथून मोठे फटके मारावे लागतील. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो डीप मध्ये चला एक्स्ट्रा कव्हरला. शतक सज्ज. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने आता काही फरक पडणार नाहीये मोहोळ संघाला, परंतु एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये समीकरण आणखी सोपं करत जाईल टीम धुंद्रे संघासाठी. काव्य 11 या नावाने संघ खेळतोय आजच्या या स्पर्धेमध्ये. साई चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय विजयजी धरणेकर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ एक काव्य 11 धुंद्रे. तर दुसऱ्या बाजूला मीत 11 श्री गणेश मोहोळ संघ आपण पाहतोय. प्रसन्न बोईर साहेब नसीम बोईर साहेब याने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफला टिपली जाईल. आणखीन एक सेल. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. डीजे किरण थँक्यू थँक्यू. अत्यंत अगदी आपण पाहिलं तर नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ काल आपण या ठिकाणी केलेला आहे. आजची दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीमध्ये अत्यंत एक चुरशीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे व्यवस्थित. पाठीमागे बॉल चाललाय आणि ते धाव मिळते. एक सिंगल पंच आमच्याकडे दर्शवतात. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दा फलकावती पुढे सरकते. अभिषेक पाटील आम्हाला सांगतात 25 धावा. मनोज पवार यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच आमचे विशू कुळी सर. बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट. एकेरी दुहेरी धावेने हा संघ थोडासा बॅकफूटवरती चालला. धुंद्रे संघाला आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर धावा डिफेंड केल्या गेला. भलं मोठं टार्गेट असताना 72 धावांचं टार्गेट होतं, परंतु तिथे जगदंबा वाकळण संघाला
तो सामना पराभूत व्हावा लागलाय. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि ते अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी दुहेरी धाबा सातत्याने या ठिकाणी मिळत आहेत. फक्त धाबांमध्ये अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका आला ना तर जणू काही कमबॅक करेल टीम धुंद्रे या मॅच मध्ये. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ही क्रीडा नगरी अगदी दुमदुमणारे आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीने शेवटचा अंतिम बॉल आणि शेवट देखील गोड केलाय. यावेळेस डॉट बॉलने षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या फलकावरती 58चं टार्गेट असताना 27 धावांवरती पोहोचलाय. येणारी 6 बॉल आता 31ची गरज. परी 11 व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त. या दरम्यान आपण पाहतोय वाहतूक सेना अध्यक्ष आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. थोडाच वेळा त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहिलं तर अनेक त्यांचा मित्र परिवार देखील येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये चाललाय. 6 चेंडू 31ची गरज असताना आपण पाहतो आता समीकरण थोडंसं डोई जड झालंय ते काव्य 11 धुंद्रे संघासाठी. याचं कारण आहे की उत्तम दर्जाची गोलंदाजी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगले बॅटिंग केली मोह संघाने आणि द्वितीय सत्रामध्ये काय गोलंदाजी करतायत. ऑन साईडला अत्यंत सुंदर फटका खेळायचा होता परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. आता फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. ड्राईव्ह करत असताना बॅटची कडा पाठीमागे बॉल चालला एस्टनच्या. एक सिंगल धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाब्याने मी मगाशी सांगितले की आता हा सामना थोडंसं जड होत चाललाय. तो धुंद्रे संघाला असं वाटत होतं की धुंद्रे संघ सुरुवातीला पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर अभिषेक पाटील आम्हाला सांगतायत की हा संघ अगदी बॅकफूटवरती ढकलण्यात आलाय. काय गोलंदाजी केली आहे ती मोह संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने. इम्प्रेसिव्ह करणारं षटक प्रत्येक स्पेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि याच दरम्यान उशीर आलेला हा षटका. फक्त औपचारिकता कंप्लीट करायची. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतात परंतु अंपायर सिग्नल बीमर बॉल. फलंदाज पूर्णपणे सेफ असेल आणि ते मिळतील 1+1 या 2 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर भरपूर पाहायला मिळते. हरकत नाही आहे. अद्यापपर्यंत 21 धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक 2. सामना दूर तर गेलाय परंतु पाहावं लागेल या क्रिकेटची फॉर्मॅलिटीज आहे. 5 षटकांची मॅच असल्या कारणाने 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करावी लागतात आणि या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील स्टील 1 to go. शफल झालेत. संपर्क नाहीये. हा देखील चेंडू डॉट आलाय. शेवट गोड केलाय आणि या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीने सामना जिंकलाय तो मीत 11 श्री गणेश मोह टीमने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम. तुमचे देखील कौतुक आपण करू. धुंद्रे संघ तुमचा खेळ अत्यंत चांगला होता परंतु चुकलं कुठे याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार मचिंद्रदादा पाटील यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा. या दरम्यान MH46 CH 1802 क्रमांकाची गाडी रस्त्यावरती पार्क केलेली आहे.